नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 22 मार्च 2024 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी मित्रांनो ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामध्ये आपण पाणी टंचाई ज्याला की आपण वॉटर क्रायसिस म्हणतो त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आपण निवडणूक आयुक्त निवड समिती जी आहे त्या संदर्भात रशिया युक्रेन संघर्ष, वन आग ज्याला की आपण फॉरेस्ट फायर म्हणतो, क्षयरोग, टीबी आणि शेवटी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी काही प्रणाली आहे त्या संदर्भात जे काही आपल्या करंट अफेअरच्या न्यूज आहेत ज्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून इन डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो आजची या ठिकाणची जी आपली पहिली न्यूज आहे ती अर्थातच वॉटर क्रायसिस ज्याला की आपण पाणी टंचाई म्हणतो, जल स्केअरसिटी या संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। राज्यात पाणी टंचाईचे संकट अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला माहितीच असेल की या साली आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे, पर्जन्याचं प्रमाण आहे ते खूपच कमी राहिलं होतं। याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे या वर्षीच्या पावसावर असणारा अल निनोचा जो काही प्रभाव आहे त्या प्रभावामुळे या ठिकाणी देशामध्ये आणि राज्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं। यामुळे आपल्या इकडं जो काही पाणी साठा आहे, जे काही धरणामध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे। त्याचाच फटका आता नागरी वस्ती, शहरी वस्ती या वस्त्यांना या ठिकाणी बसताना दिसत आहे आणि याचा फटका प्रामुख्याने शेती क्षेत्रालाही बसलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये पिण्यासाठी पाणी लागतं, आपल्याला घरासाठी पाणी लागतं, घरी जे काही आपलं घरगुती जीवन आहे ते जगण्यामध्ये पाण्याची खूपच महत्त्वाची भूमिका असते। त्या सर्व गोष्टीसाठी पाण्याचा या ठिकाणी तुटवडा निर्माण होताना दिसत आहे आणि या संदर्भात अशा प्रकारची न्यूज आहे। सरळ या ठिकाणी या न्यूज धरून जो प्रश्न आहे ते प्रश्न पाहूया। जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्रातील एक प्रमुख कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश आहे की चेक डॅम आणि शेत तलाव बांधणे, बी सिंचनासाठी कालवे बांधणे, सी ठिबक सिंचन प्रणालीची अंमलबजावणी करणे आणि शेवटी आपल्याकडे पर्याय डी आहे मित्रांनो, जलशुद्धीकरण संयंत्रे उभारणे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मागच्या साली म्हणजे 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याचा मुख्य उद्देश जो होता तो म्हणजे चेक डॅम आणि शेतामध्ये शेत तलाव बांधणे, ज्याच्या माध्यमातून जे काही पाण्याचा तुटवडा आहे तो पाण्याचा तुटवडा या ठिकाणी आपल्याला कमी करता येईल। त्या ठिकाणी सर्वप्रथम चेक डॅम ही जी संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक नदी आहे, छोटासा ओढा वगैरे आहे, मग या ठिकाणी या ओढ्यामध्ये या ठिकाणी जर आपण बांध बांधला तर या ठिकाणी पाण्याचं स्टोअर होईल किंवा पाण्याचा साठा होईल आणि हे पाणी जमिनीमध्ये मुरलं जाईल। त्याचबरोबर जी काय शेतकऱ्याची शेत जमीन आहे त्या जमिनीमध्ये एका ठराविक भागामध्ये या ठिकाणी आपण छोटासा तलाव निर्माण करू आणि या ठिकाणी पाण्याचा भरणा करू, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्याला ते पाणी वापरता येईल। अशा प्रकारची काही पद्धती आहेत त्याला आपण चेक डॅम आणि या ठिकाणी याला आपण शेततळे असे म्हणतो। मग या पद्धतीचा वापर करून जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील जो काही दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागामध्ये पाण्याची व्यवस्था करणे हा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए चं। पाहूया प्रश्न क्रमांक 2। महाराष्ट्रातील पाणी टंचाई कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सर्रासपणे वापरले जात नाहीत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए पावसाचे पाणी साठवणे, पर्याय बी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सी डिसेलिनेशन प्लांट्स आणि डी दुष्काळ प्रतिरोधक पीक लागवड। तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण आपला पहिला पर्याय ए पाहितला तर या ठिकाणी जे काही महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई आहे ती कमी करण्यासाठी आपण काय करतो, पाण्याची साठवण करतो। मग ती तलावामध्ये असेल, मग ती शेततळ्यामध्ये असेल, आपण पाण्याचं स्टोअर करतो। हा जो उपाय आहे तो या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्रास वापरला जातो। त्यानंतर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे जे काही शेतामधील पाणी आहे, जमिनीवरील पाणी आहे, एका विशिष्ट भागामध्ये वाहून न जाता ते पाणी त्या ठिकाणी मुरवणे याला आपण पाणलोट क्षेत्र किंवा पाणलोट व्यवस्थापन असं म्हणतो। त्यानंतर सी जो पर्याय आहे तो आहे डिसॅलिनेशन प्लांट, म्हणजे जे काही सागराचं पाणी आहे ते सागराचं पाणी खारं असतं, चवीला ते खारट असतं।
मग या ठिकाणी या पाण्यावर प्रक्रिया करून याचं जर आपण गोड पाण्यामध्ये रूपांतर केलं तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रामधील पाणी टंचाई कमी करू शकतो आणि हा जो पर्याय आहे तो आपल्याकडे सर्रासपणे वापरला जात नाही। आणि दुष्काळ प्रतिरोधक पीक लागवड म्हणजे जो काही मराठवाड्याचा भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते। मग या ठिकाणी ऊस या पिकाची लागवड न करता, तांदूळ या पिकाची लागवड न करता या ठिकाणी ज्वारी, बाजरी, मूग, मटकी अशा पिकांची जर आपण त्या ठिकाणी लागवड केली तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील त्या भागातील पाणी टंचाई कमी करण्यास आपल्याला मदत होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाणी टंचाई कमी करण्यासाठी सर्रास वापरले जाणारे जो काही उपाय आहे त्यामध्ये पावसाचे पाणी साठवणे हा पहिला उपाय आपण करतो। त्यानंतर पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तोही उपाय आपल्याकडे आहे आणि डी दुष्काळ प्रतिरोधक पिकांची लागवड ही महाराष्ट्रामध्ये केली जाते। परंतु या ठिकाणी जे काही डिसॅलिनेशन प्लांट आहे याचा सर्रासपणे आपल्याकडे वापर केला जात नाही। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी निवडणूक आयुक्त निवड समिती संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना वगळल्याचे समर्थन या संदर्भात जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेलं आहे। मागच्या काही दिवसांमध्ये जे काही निवडणूक आयोग आहे यांनी देशामध्ये अलीकडेच लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी न्यूज आहे। या ठिकाणी सरळ आपण जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। निवडणूक आयुक्त निवड समिती खालील नियुक्तीसाठी जबाबदार असते, म्हणजे निवडणूक आयुक्त निवड समिती खालीलपैकी कोणाची निवड करते, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी पर्याय ए फक्त मुख्य निवडणूक आयुक्त, पर्याय बी मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, सी उपनिवडणूक आयुक्त आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे राज्य निवडणूक आयुक्त। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही निवडणूक आयुक्त निवड समिती आहे ही समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त जे आहेत भारतीय निवडणूक आयोगाचे त्यांच्या नियुक्तीचं कार्य करते। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। निवडणूक आयुक्त निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात किंवा आहेत, अशा प्रकारच्या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे जी काही निवडणूक आयुक्त आहे त्यांची निवड करण्यासाठी जी काही समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात, अशा प्रकारचा मित्रांनो तो सरळ सिंपल साधा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए मुख्य निवडणूक आयुक्त, बी भारताचे पंतप्रधान, सी भारताचे राष्ट्रपती आणि डी भारताचे सरन्यायाधीश। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो, जे काही निवडणूक आयुक्त आहे त्यांची निवड करण्यासाठी जी काही समिती असते त्या समितीचे अध्यक्षपद भारताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा भारताचे सरन्यायाधीश जे असतात ते या ठिकाणी त्या समितीचे अध्यक्ष असतात। आणि या समितीमध्ये एकूण 3 मेंबर असतात, ज्यामध्ये पंतप्रधान, त्याचबरोबर लोकसभा विरोधी पक्षनेते अपोजिशन लीडर आणि यामध्ये नंबर 3 आहे सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया CJI। तर या 3 व्यक्ती या ठिकाणी भारतीय निवडणूक आयुक्त जे आहे त्यांच्या निवडीसाठी या तिघांची समिती असते, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश हे या समितीचे अध्यक्ष असतात। तर प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी रशिया युक्रेन संघर्षा संदर्भात आहे। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। रशिया युक्रेनच्या अध्यक्षांशी मोदी यांची चर्चा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला माहितीच असेल की रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये 2014 पासून या ठिकाणी संघर्ष सुरू आहे। 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा क्रिमिया नावाचा जो काही भाग आहे तो भाग या ठिकाणी गिळंकृत केला आणि त्यानंतर या ठिकाणी रशिया आणि युक्रेन या 2 देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष चालू आहे। आता या ठिकाणी या देशामध्ये मागच्या 2 वर्षापासून या ठिकाणी युद्ध सुरू आहे आणि यामुळे जागतिक स्तरावर विविध समस्यांनी तोंड काढलेलं आपल्याला दिसतं। सरळ या न्यूजला धरून जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। रशियाने क्रिमियाला जोडल्यामुळे कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन झाले, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी पर्याय ए युरोपियन युनियनवरील करार, पर्याय बी बुडापेस्ट मेमोरँडम, सी हेलसिंकी करार
आणि शेवटी पर्याय आपल्याकडे डी आहे संयुक्त राष्ट्राची सनद। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेव्हा रशियाने क्रिमियाला स्वतःच्या भूभागासोबत जोडले त्यामुळे आंतरराष्ट्रीय करार बुडापेस्ट मेमोरँडमचे या ठिकाणी उल्लंघन झाले होते। आणि बुडापेस्ट मेमोरँडम नेमका काय आहे याची इन डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी प्रश्न क्रमांक 6 पाहूया। रशिया युक्रेन संघर्षात मिन्स्की करार काय भूमिका बजावतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए ते क्रिमियामधून रशियन माघार घेण्याच्या अटीची रूपरेषा देतात, बी ते पूर्व युक्रेनमधील संघर्षाचे निराकरण करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करतात, सी ते रशियावर आर्थिक निर्बंध लादतात आणि शेवटी पर्याय डी ते दोन्ही देशांमध्ये युद्धविराम रेषा स्थापित करतात। मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी। या ठिकाणी जो मिन्स्की करार आहे हा सीज फायर संदर्भात आहे। या ठिकाणी सीज फायर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ही सीमेरेषा आहे, ज्याच्या पूर्वेस या ठिकाणी आपण रशिया हा देश घेऊया आणि या ठिकाणी पश्चिमेस या ठिकाणी युक्रेन हा देश घेऊया। मग या ठिकाणी या दोन देशांमध्ये संघर्ष चालू आहे, या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे। सीज फायर म्हणजे या ठिकाणी युक्रेनकडून कसल्याही प्रकारचा गोळीबार रशियावर केला जाणार नाही आणि रशियाकडून कसल्याही प्रकारचा गोळीबार या ठिकाणी केला जाणार नाही। त्याचबरोबर या भागामध्ये दोन्ही देशाकडून जे तैनात करण्यात आलेले सैन्य आहे ते सैन्यही या ठिकाणाहून माघार घेईल किंवा या सैन्याची जी काही संख्या आहे ती संख्या या ठिकाणी कमी करण्यात येईल। अशा प्रकारची जी काही योजना असते त्याला आपण सीज फायर असे म्हणतो। आणि या ठिकाणी जो मिन्स्की करार आहे तो अशा प्रकारचा सीज फायर युद्धविराम करार असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। चलूया मित्रांनो आजच्या आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये ज्या ठिकाणी आपण बुडापेस्ट मेमोरँडम जो आहे त्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। या ठिकाणी बुडापेस्ट मेमोरँडम ऑन सिक्युरिटी ॲश्युरन्स करार असं या ठिकाणी बुडापेस्ट मेमोरँडमचं फुल फॉर्म असलेलं किंवा पूर्ण नाव असलेलं आपल्याला दिसतं। हा करार केव्हा झाला हा सर्वाधिक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे। तर 5 डिसेंबर 1994 साली या ठिकाणी बुडापेस्ट करार करण्यात आला, ज्यामध्ये प्रामुख्याने स्वाक्षरी करणारे देश आहेत त्यामध्ये युक्रेन, रशिया, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि युनायटेड किंगडम हे 4 देश या ठिकाणी बुडापेस्ट करारावर स्वाक्षरी करणारे देश आहेत। अशा प्रकारे या 4ही देशांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा जो करार आहे या कराराची जी काही कायदेशीर स्थिती आहे ती म्हणजे हा करार कोणत्याही पार्टीवर कोणत्याही देशावर बंधनकारक नव्हता। हा या ठिकाणी आपल्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। या कराराचं जे काय उद्दिष्ट होतं तो उद्दिष्ट म्हणजे युक्रेनला अण्वस्त्रमुक्त करणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता आणि त्या बदल्यात युक्रेनला सुरक्षाचे आश्वासन म्हणजे त्यांची जी काही सुरक्षा आहे ती ही सर्व देश मिळून एकत्रपणे करतील। त्या बदल्यात युक्रेनने त्यांच्याकडे असणारे जे काही न्यूक्लिअर शस्त्रास्त्र आहेत ते शस्त्रास्त्र नष्ट करावेत हे या बुडापेस्ट करारामध्ये ठरवण्यात आलेलं होतं। जेव्हा हा करार झाला तेव्हा युक्रेनकडे जगामध्ये नंबर 3 चे सर्वाधिक अण्वस्त्र या ठिकाणी होते, जी की या ठिकाणी युक्रेनने पुढे नष्टही केले होते रशियाच्या मदतीने। हा एकूण प्रकारे 1994 मध्ये झालेला जो काही बुडापेस्ट करार आहे तो सक्सेसफुल झाला होता। त्या बदल्यात या ठिकाणी युक्रेनला सुरक्षेची हमी देण्यात आली होती, ज्यामध्ये युक्रेनचे जे काही स्वातंत्र्य आहे, सार्वभौमत्व आहे आणि विद्यमान त्यांच्या ज्या काही सीमा आहेत या सीमांचा त्या ठिकाणी आदर करण्याचं वचन या 4 देशाकडून या 3 देशाकडून या ठिकाणी युक्रेनला देण्यात आलेलं होतं, ज्याचं की उल्लंघन 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर आक्रमण करून केलं होतं आणि त्यानंतर बुडापेस्ट हा जो करार आहे तो न्यूजमध्ये आलेला आपल्याला दिसतो। अशा प्रकारे थोडक्यात बुडापेस्ट या कराराविषयी आपण माहिती पाहिली आहे। चलूया मित्रांनो आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी फॉरेस्ट फायर संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। वणव्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। जेव्हा जेव्हा भारतामध्ये उन्हाळा सुरू होतो तेव्हा जंगलाला आग किंवा फॉरेस्ट फायर या समस्या प्रामुख्याने वर येताना आपल्याला दिसतात। महाराष्ट्रामध्ये जो काही गडचिरोली जिल्हा आहे जो की नक्षली प्रभावित जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वणवा ही समस्या असलेली दिसते आणि सर्वाधिक घटना या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये वणव्याच्या घडताना आपल्याला दिसतात आणि त्या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। या ठिकाणी वणव्यावर आधारित किंवा फॉरेस्ट फायरवर आधारित ज्या काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया।
भारतातील वन आग प्रतिसाद प्रयत्नाचे समन्वय साधण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे किंवा कार्य करते, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, पर्याय बी भारतीय सैन्य, सी फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आणि शेवटी पर्याय डी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, ज्याला की आपण इस्रो म्हणतो। या संस्था या ठिकाणी जो काही भारतीय वन आग प्रतिसाद आहे त्या प्रयत्नामध्ये समन्वय साधण्याचे कार्य करते। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये जे काही वनवे निर्माण होतात किंवा ज्या ज्या जंगलाला आग होते त्या जंगलामध्ये जी काही आग आहे त्या दोन संस्थांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून केलं जातं, NDRF कडून ते केलं जातं। म्हणजे प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 8, जंगलातील आगीचा प्राथमिक पर्यावरणावर परिणाम काय होतो? म्हणजे जो प्राथमिक परिणाम आहे आपल्या जंगलातील आगीचा तो पर्यावरणावर काय होतो, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्यामध्ये पर्याय ए यामुळे मातीची धूप होते, पर्याय बी यामुळे वायू प्रदूषण होते, सी भूजल दूषित होणे आणि डी जैवविविधतेचे नुकसान होणे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की या ठिकाणी जे काही 4 पर्याय आहेत ते चारही पर्याय या ठिकाणी योग्य आहेत, परंतु या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट जो पर्याय आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि तो आहे पर्याय बी वायू प्रदूषण। जेव्हा केव्हा जंगलाला आग लागते तेव्हा मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट हे आकाशामध्ये आपल्याला दिसतात आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होताना आपल्याला दिसतं। त्याचबरोबर जमिनीवरील जो काही पालापाचोळा आहे तो पूर्ण जळून खाक होतो, यामुळे जमिनीची धूपही होते। त्याचबरोबर जे काही भूजल आहे तेही काही प्रमाणात या ठिकाणी दूषित होताना दिसते आणि मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटीचं जैवविविधतेचं या ठिकाणी नुकसान होताना आपल्याला दिसतं। तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 8 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी क्षयरोग TB संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। क्षयरोग औषधांचा महिन्याभरातच साठा, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। सरळ या ठिकाणी क्षयरोगावर आधारित जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। क्षयरोगाचा कारक घटक कोणता आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। म्हणजे क्षयरोग कशामुळे होतो असा सरळ तो प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया, बी मायकोबॅक्टेरियम क्षयरोग, सी फिमोफिलस इन्फ्लुएंझा आणि डी आपल्याकडे आहे एस्चेरिचिया केलाय। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही मायकोबॅक्टेरिया आहे यामुळे या ठिकाणी क्षयरोग होतो। म्हणजे प्रश्न क्रमांक 9 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 10, पल्मोनरी क्षयरोगाचे निदान करण्यासाठी कोणती निदान चाचणी सुवर्ण मानक मानली जाते किंवा गोल्डन मानली जाते, अशा प्रकारचा तो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए छातीचा एक्सरे, बी थुंकी स्मिअर मायक्रोस्कोपी, सी मॅनटॉक्स ट्युबरक्लोसिस तत्व चाचणी, त्वचा चाचणी आणि शेवटी पर्याय डी आपल्याकडे आहे जेन एक्सपर्ट MTB RIF परक, अशा प्रकारची ती चाचणी। तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे जो काही प्रश्न क्रमांक 10 आहे त्याचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी। जी काही थुंकी स्मिअर मायक्रोस्कोपी आहे याच्या माध्यमातून आपण पल्मोरी जो काही क्षयरोग आहे याचं निदान करू शकतो। प्रश्न क्रमांक 10 चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचे जे प्रश्न आहे ते AI प्रणाली संदर्भात आहे, कृत्रिम बुद्धिमत्ते संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। न्यूज अशी आहे, कृत्रिम प्रज्ञतेत भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता, अशा प्रकारचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा कृत्रिम प्रज्ञता ही अलीकडील काळामध्ये खूपच न्यूजमध्ये राहिलेली कन्सेप्ट आहे। या कन्सेप्ट विषयी सरळ या प्रश्नाच्या माध्यमातून आपण चर्चा करूया। मानवी हस्तक्षेपाशिवाय निर्णय घेण्याच्या आणि कृती करण्याच्या AI प्रणालीच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला बेसिक प्रश्न या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी पर्याय ए स्वायत्ता, बी संवर्धित, सी सहाय्य केले आणि डी अनुकूलन। तर या ठिकाणी माहिती आहे जी काही मानवी हस्तक्षेपाशिवाय जेव्हा एखादी मशीन एखादा कम्प्युटर स्वतः निर्णय घेते किंवा कृती करते ती जी क्षमता आहे त्या क्षमतेला आपण स्वायत्ता, ऑटोमेशन किंवा
ॲटोनॉमस असं म्हणतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 11चं योग्य उत्तर आहे पर्याय ए. पाहूया शेवटचा प्रश्न क्रमांक 12. मानवी हस्तक्षेपाशिवाय कालांतराने त्याचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी AI प्रणालीची क्षमतेचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द या ठिकाणी वापरला जातो? ज्या ठिकाणी पर्याय ए मजबूतीकरण शिक्षण, बी हस्तांतरण शिक्षण, सी स्वयं शिक्षण आणि या ठिकाणी शेवटी पर्याय डी आहे स्वायत्ता सुधारणा. म्हणजे या ठिकाणी जी काही AI प्रणाली आहे ही AI प्रणाली विथ द पिरियड ऑफ टाइम या ठिकाणी स्वतःमध्ये सुधारणा करते. स्वतःची जी काही इफिशियन्सी आहे ती वाढवण्याचं ती कार्य करते आणि ही जी त्यांची क्षमता आहे त्याला आपण स्वयं शिक्षण, ज्याला की आपण सेल्फ लर्निंग असं म्हणतो, ते सेल्फ लर्निंग या ठिकाणी AI प्रणालीमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे प्रश्न क्रमांक 12चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 21 मार्च जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चालू घडामोडीवर जे काही आपले लेक्चर आहेत ते जर तुम्हाला आवडले तर त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनल जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे. त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुम्हाला त्या ठिकाणी भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.